बकरीला माझ्या घरी नेतोय, सुधाकर म्हणाला. बकरीनेही न सांगता आमच्या केळ्यांच्या साली खाल्ल्या, त्याचेही पैसे तुम्ही आमच्याकडून घेतले. बकरीच्या पोटातल्या साली आम्हाला काढून घ्यायच्या आहे, असे म्हणत सुधाकर बकरीला घेऊन जाऊ लागला. सुधाकरचे बोलणे ऐकून केळीवाला चकित झाला. हात जोडत त्याने बकरी नेऊ नका म्हणून विनवणी केली, पण सुधाकर ऐकायला तयार नव्हता. बकरी सोडून दया म्हणत केळीवाला पुन्हा पुन्हा विनवणी करत राहिला. कोणीतरी म्हणाले, केळीवाले, ते ऐकणार नाही. तुमचा शब्द तसा त्यांचा शब्द, तुम्ही त्यांचे पैसे परत करा. बकरी सोडवून घ्या. अखेर नाईलाजाने केळीवाल्याने जास्त घेतलेले पैसे परत केले. सुधाकर जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, खिशात ठेवले. बकरी परत केली आणि हस्त हस्त घरची वाट चालू लागले.